वाशिम जिल्ह्यात सोयाबीनला हमीभाव मिळावा त्या अनुषंगाने नाफेड मार्फत नोंदणीला सुरुवात झाली आहे। त्या अनुषंगाने अनेक शेतकरी आपल्या नाफेड केंद्रावर दाखल झाले आणि आपली नोंद करत आहे। मात्र कालपासून जी ही नोंद झाली कुठेतरी सप्टेंबर महिन्यात व्हायला पाहिजे, नोव्हेंबर महिन्यात ही सुरुवात झाली, त्यामुळे शेतकऱ्यांनी एकच गर्दी केलेला आपल्याला दिसून येते। सकाळी 3 वाजतापासून अनेक शेतकरी इथं आलेले आहेत। शेतकऱ्याचा पूर्णतः म्हणजे निराश झालेले आहेत, कारण शेतकऱ्याला पूर्वी ऑफलाईन नोंदणी होत होती आणि घरूनच बसल्या बसल्या ही नोंद होत होती। मात्र शेतकऱ्याला आता प्रत्यक्ष येऊन इथं थंबद्वारे इथं नोंदणी करण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे शेतकरी पूर्णतः हातात झाला आहे। सध्याची परिस्थिती जर बघितलं तर मागील जे अतिवृष्टीने नुकसान झालं त्याचं कुठेतरी भरपाई निघावी आणि हमी भावाने जी खरेदी व्हावी शेतकऱ्या अपेक्षा आहे। काही शेतकऱ्या जमजम इथं जे नोंदणी करणारे आलेले सकाळपासून जी गर्दी केली आपल्या काही शेतकरी, दादा काय परिस्थिती खूप गंभीर आहे भाऊ। इथे आम्ही कास्तकार बंधू इथं सकाळी 3 वाजतापासून हजर आहोत। याच्या नाफेडचे कर्मचारी आता 9 वाजता इथं आले। आम्ही स्वतः हजर आलो, स्वतः याद्या करायला आलो, हे नंतर आता आले, त्यांनी आता ऑफिस उघडलं। इथं 500 लोकांची नाव नोंदणी झाली ऑफलाईन पद्धतीने कागदावर। आता हे ऑनलाईन घेतात 100 ते 150 लोक, बाकीचे लोक कंटाळून घरी जाणार। या राज्याचे कृषी मंत्री आपल्या वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी इकडे लक्ष देऊन ही पद्धत पूर्वीसारखी ऑफलाईन पद्धत चालू करावी अशी आमच्या कास्तकार बंधूची मागणी आहे। नक्कीच दादा, तुम्ही आले सकाळपासून तुमची नोंद झाली, काय परिस्थिती नोंदणी झाली का नाही? इथे परिस्थिती म्हणजे खूप गंभीर आहे बा। आम्ही आलो सकाळपासून, आमचा नंबर आहे 275। आमचं एक म्हणणं आहे बा, आज यादी घेतली का नाही, जेवढे झाले त्यांनी उद्या या यादीनुसार आमचा नंबर लावा अशी आमची एक शासनाला पालकमंत्र्याला एक विनंती आहे। नक्कीच आता सध्या तुम्ही कधीपासून आले, किती वाजता आले? मी सकाळी इथे 6 वाजता आलो। नक्कीच आपल्यासोबत काही शेतकरी अजून येतात। दादा काय परिस्थिती आहे सध्या? सर, इथं वृद्ध माणसाला यायचं काम पडायला या ऑनलाईन मुळे इथं ऑफलाईन पद्धत चालू झाली पाहिजे ही सरकारला कळकळीची विनंती आहे कास्तकाराची। आणि वृद्ध महिलांना पुरुषांना यायचं काम पडायला आणि पेशंटला पण इथे यायचं काम पडायला याच्या ऑनलाईन पद्धतीमुळं ही पद्धत एकदम चुकीची आहे सर। ही नकोच ही कास्तकाराला, ही कास्तकाराला हानिकारकच आहे। त्याच्यामुळे ही ऑफलाईन पद्धत झाली पाहिजे। पहिल्या सुरुवातीपासून जे चाललं होतं त्या पद्धतीने चालू झालं पाहिजे ही कळकळीची विनंती आहे। आणि इथे एक वेळ कलेक्टर साहेबांना भेट द्यावी ही आमची विनंती आहे। नक्कीच हे होते आपल्यासोबत वाशिम येथील शेतकरी आहे, यांनी नाफेड केंद्रावर एकच गर्दी केली आहे। विशेषतः इथं महिला शेतकरी असो या पुरुष शेतकरी मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच गर्दी करत आहे। कुठेतरी ऑफलाईन ही खरेदी व्हावी, नोंदणी व्हावी अशी शेतकऱ्याकडून मागणी होत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।